पार्श्वनाथ आवाज आहे. बरोबर. पार्श्वनाथ भगवान आहे. त्या भगवंतांना आपण नमोस्तु करायचा, नमस्कार करायचा. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. पार्श्वनाथ भगवान हे 24वे तीर्थंकर आहेत. या काळामध्ये 23वे तीर्थंकर आहेत. 24 तीर्थंकर झाले ना. त्यातले 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ. पहिले आदिनाथ भगवान आहेत आणि 24वे महावीर भगवान आणि 23वे पार्श्वनाथ भगवान. मग पार्श्वनाथ भगवंतांना काय झालं होतं? उपसर्ग झाला होता. म्हणजे भगवंतांना उपसर्ग होत नसतो. मुनी अवस्थेमध्ये काय केलं? पूर्वीचा जो कमठ होता त्याने उपसर्ग केला. पण त्यांनी साधना सोडली का? नाही सोडली. तसंच आपल्याला पण शरीरामध्ये काय आहे? वेदना झाल्या, त्रास झाला तरी आपण आपली साधना सोडायची नाही. प्रभूंना पाहायचं. ते स्वतःच्या आत्मस्वभावामध्ये लीन आहेत. त्याप्रमाणे आपण देखील आपल्या आत्मस्वभावामध्ये लीन राहायचं. वर्तमान 24 जिणांचे लांछन 24 भव्य जनांना नित्य स्मराया केले कवनास. वृषभ जिणाला बैल बघते बैल शोभत हत्ती अजितास संभवनाथा गोळावानर अभिनंदन प्रभुसा. सुमती जिनेंद्रा चकवा पक्षी कमल पद्म प्रभुला देव सुपार्श स्वस्तिक साजे चंद्र प्रभुला. पुष्पदंतपदी मगर विराजे शीतल श्रीवृक्ष श्रेयांसते गेंडा चिन्नते वास पूज्यमैस. विमल जिनाते शुकर लांछन अनंत सायाळ वज्र चिन्हते धर्म जिनाते शांती हरिण बाळ. कुंतुनाथा वक्रा साजे अरहरात मीन मल्लिकुंभ मुनी सुरत कासम नमिसणील कमल. नेमि जिनाते शंख शोभवी पार्श्व सर्पपणा नमस्कार त्या वीर प्रभूंच्या सिंहांकित चरणा. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय. हात जोडले का? पार्श्वनाथ भगवंतांना नमस्कार करा. पार्श्वनाथ भगवान आपल्या चैतन्य स्वभावाचा अनुभव करत आहेत. हे भगवान अवस्थेमध्ये अनंत काळ स्थित आहेत. कारण आता ती सिद्ध अवस्था आहे. पार्श्वनाथ भगवान कुठून गेले मोक्षाला? सम्यक शिखरजीवरून मोक्षाला गेले. त्या सिद्धशिलेवर ते विराजमान आहेत.
त्या प्रभूंना आपण जाणत आहोत. प्रभू स्वतःच्या स्वभावामध्ये राहतात, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या स्वभावामध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. जसे प्रभू तसा मी, जसे भगवान तसा हा भगवान आत्मा. म्हणून प्रभूंना पहा, प्रभू आपल्याला सांगतात. आपण त्यांना म्हणालो आपण भगवान आहात की तिथून प्रतिध्वनी येतो, आपण भगवान आहात. प्रभू आपल्याला सांगतात तू सुद्धा जीव आहेस, तू भगवान आत्मा आहेस, तू चैतन्यमय जीव आहेस, जाणणार आहेस, जाणार. हा चैतन्य आत्मा सर्व कशांनी रहित आहे. आत्मस्वभावामध्ये क्रोध नाही, मान नाही, मायाचार नाही, लोभ नाही. हा आत्मा निष्कषायी आहे. हा चैतन्य आत्मा निर्विकल्प आहे. आत्मस्वभावामध्ये कोणत्याही प्रकारचे विकल्प नाहीत, चिंता नाही. कुठली चिंता आहे का आपल्याला? नाही, कारण आपण जीव आहोत, आपण निर्विकल्प आहोत. बाहेर दृष्टी गेली की रागद्वेष होतात, आणि आतमध्ये पाहिलं तर रागद्वेष होत नाहीत. म्हणून समता कुठे आहे? स्वभावामध्ये राहण्यामध्ये. आत्मस्वभाव समतामय आहे, त्या स्वभावाला आपण जाणत आहोत. जसे प्रभू सर्व अवस्थेमध्ये कसे आहेत? शांत आहेत. तसा मी शांत आहे. प्रभू कसे आहेत? शांत. छान. तसा मी पण शांत आहे ना. आपल्याला काय काय चिंता आहे का? काय दुःख आहे का? नाही, कारण आत्मा सदैव दुःखाने रहितच आहे. आत्मस्वभावामध्ये आकुलता नाही. आत्मा निर्दोष आहे. जसे भगवान कसे आहेत? 18 दोषांनी रहित आहेत. तसा हा चैतन्य आत्मा देखील, निज आत्मा देखील सर्व दोषांनी रहित आहे. आत्मस्वभावामध्ये क्षुधा नाही, तृषा नाही. म्हणजे जीवाला तहान भूक लागत नाही. या जीवाला थंडी, ऊन, वारा ह्याचे दुःख नाही. कारण आत्म्याला थंडी वाजत नसते, शरीराला वाजते ना. आणि मी शरीर नाहीये, मी तर जीव आहे. या आत्म्याला जन्म मरण नाही. जन्म मरण शरीराच्या अवस्था आहेत. मग शरीराच्या संयोगाला जन्म म्हणतात आणि शरीराच्या वियोगाला मरण. आत्मस्वभावामध्ये शरीरच नाही, तर त्या शरीरासंबंधी होणार जन्म मरण देखील नाही. आत्मा अजर अमर आहे. अनादी काळापासून आहे, अनंत काळ राहणार आहे की नाही? असा आत्मा आपण आहोत. आपण चैतन्यमय जीव आहोत. काहीतरी म्हणायचं आहे. काय सांगायचंय का तुम्हाला?
भगवंतांची आपण स्तुती करतो, है ना. भक्तांवर स्तोत्र म्हणतो. किती स्तोत्र आहेत. कल्याण मंदिर स्तोत्र, एकीभाव स्तोत्र, है ना. विशापहार स्तोत्र. मग स्तोत्र म्हणजे काय असते? स्तुती असते भगवंतांची. कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये कोणाची स्तुती केलेली आहे? पार्श्वनाथ भगवंतांची स्तुती केलेली आहे. भक्तामय स्तोत्रामध्ये आदिनाथ भगवंतांची स्तुती केलेली आहे. सगळे भगवान समानच असतात, परंतु आपण काय करतो? त्यांच्याविषयी गुणगान करत असतो. मग पुष्कळ मुनींनी, पुष्कळ आचार्यांनी स्तोत्र लिहिलेले आहेत आणि ते म्हटलं तरी आपल्याला बरं वाटतं, है की नाही. भक्तांवर म्हणतो, दर्शन पाठ म्हणतो, है ना. जे आपण काय हरिहंतांची स्तुती म्हणतो. मग हे म्हणतो कशासाठी? आपले परिणाम चांगले राहावेत, आपल्या मनामध्ये कलुषता येऊ नये. आपल्यामध्ये काय आहे? बाह्य वस्तू पाहून इष्टानिष्ट भाव होऊ नयेत, म्हणून आपण भगवंतांचा आश्रय घेतो. आणि भगवंतांना जाणून आपल्याला कशाची जाणीव होते? आपल्या निज आत्म्याची. कोण सांगणार आपल्याला दुसरं? भगवानच सांगणार ना. भगवान आपल्याला सांगतात, तू जीव आहेस, तू रत्नत्रयाची प्राप्ती करून घे, सम्यक दर्शन प्राप्त कर. जो सम्यक दर्शन प्राप्त करतो तो मोक्ष मार्गस्थ होतो, आणि जो मोक्ष मार्गस्थ होतो तो मोक्षाला प्राप्त होतो, म्हणजे सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणायचं. आपला आत्मा सदैव शुद्धच आहे, तो कधीच मलिन होत नाही. हा आत्मा सर्व प्रकारच्या पापांनी रहित आहे, सर्व प्रकारच्या कर्मांनी रहित आहे. हा चैतन्य आत्मा शुद्ध आहे, आणि तो मी आहे ना. मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी एक आहे. अहमेको खलु शुद्धो, अहमेको खलु शुद्धो, दंसण नाणमय्यो सदा रुवी, नवि अत्थि मध्य किंचिवी, अन्नं परमाणुमित्तं पी. अहम एको. अहम म्हणजे मी एक आहे. अहम एको. आचार्य सांगतात मी एक आहे. आपण स्वतःला संबोधन करायचं, मी एक आहे. एक म्हणजे मी एकटाच आहे. या एकत्वामध्ये परद्रव्य नाही, या एकत्वामध्ये परभाव नाहीत. हे एकत्व परद्रव्यांनी रहित आहे, सर्व विभाव भावांनी रहित आहे. अहम मी जीव आहे. अहम एको खलु शुद्धो. अहम एको, मी एक आहे. खलु म्हणजे खरोखर, खरोखर अगदी सत्य स्थिती आहे. मी शुद्ध आहे. आत्मस्वभाव शुद्ध आहे.
जसं सोनं शुद्ध सोनं असतं की नाही, तसा हा आत्मा सुद्धा अत्यंत शुद्ध आहे. या आत्मस्वभावामध्ये कर्म नाहीत, कोणत्याच प्रकारचे कर्म नाहीत. शरीराचे संयोगी हे नो कर्म आत्मस्वभावामध्ये नाहीत. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र आणि अंतराळ ही काय आहेत? 8 कर्म आहेत. आणि हे कर्म आपल्या आत्मस्वभावामध्ये नाहीत. त्या द्रव्य कर्माने मी रहित आहे, मी शुद्ध आहे. या आत्मस्वभावामध्ये अहम मी कसा आहे? शुद्ध आहे. माझ्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही. या आत्मस्वभावामध्ये कषाय नाहीत. हा चैतन्यात्मा सर्व प्रकारच्या भावकर्माने रहित शुद्ध आहे. शुद्ध आहे ना मी. अहमेको खलु शुद्धो दंसन नाणमयो सदा रोवी. मी कसा आहे? दर्शन ज्ञानमय आहे. मय म्हणजे त्या रूप. दर्शन ज्ञान स्वरूप आहे. माझा प्रत्येक प्रदेश दर्शनमय आहे. माझा प्रत्येक प्रदेश ज्ञानमय आहे. माझा प्रत्येक प्रदेश चारित्र संपन्न आहे. माझा प्रत्येक प्रदेश वीर्य संपन्न आहे. आत्मा अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत चारित्र, अनंत वीर्य संपन्न आहे. अनंत कशाला म्हणतात? ज्याला शेवट नाही. इतकं वैभव, इतके गुण आपल्यामध्ये भरलेले आहेत. आणि प्रत्येक प्रदेश अनंत गुणांनी संपन्न आहे. असा हा मी त्या रूप आहे, परिपूर्ण आहे. मी भरितावस्था आहे. परिपूर्ण स्वरूपो गुणमय स्वरूपो भरितावस्थ स्वरूपो हा मी दर्शन ज्ञानमय आहे. सदैव अरूपी आहे. आत्मा दिसतो का? नाही दिसत. डोळ्यांनी दिसत नाहीये. हा चैतन्यात्मा ज्ञानाने दिसतो, म्हणजेच ज्ञानाने जाणला जातो. बरोबर आहे. अरूपी आहे ना. अरूपी म्हणजे अमूर्तिक. हा चैतन्यात्मा स्पर्श, रस, गंध, वर्ण याने रहित आहे.
त्यामुळे आत्मा स्पर्शाने जाणला जात नाही. हा चैतन्य आत्मा रसनेंद्रियाने जाणला जात नाही. म्हणून हा मी कसा आहे? अमूर्तिक आहे, अरूपी आहे. हा चैतन्य आत्मा घ्राणेंद्रियाने जाणला जात नाही, कारण आत्म्याला वास नाही, आत्म्यामध्ये रंग नाही. त्यामुळे डोळ्याने आत्मा दिसत नाही, है की नाही? स्पर्श रस गंध वर्णाने रहित, अस्पर्श अरस अगंध अवर्ण स्वरूप आहे. हा मी अरूपी आहे. आत्म्याचं कोणतंही रूप नाही. आत्मा जाणीवेत येतो, परंतु इंद्रियांनी तो ग्रहण होत नाही. आत्मा ज्ञानाने जाणला जातो, कारण आत्म्यामध्ये ज्ञान आहे आणि ज्ञानामध्ये जाणण्याचं सामर्थ्य आहे. आत्म्यामध्ये जाणवून देण्याची शक्ती आहे आणि जाणण्याची देखील शक्ती आहे. म्हणून स्वतःला जाणा. मी जाणू शकतो स्वतःला. मी अरूपी आहे. अहमेको खलु शुद्धो दंसण नाणमय्यो सदा रूवी नवी अस्थिमच्छ किंचिवी अन्नं परमाणुमेत्तंपि. माझ्यामध्ये बाह्य परमाणू मात्र देखील नाही. मी परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे. परद्रव्याचा एक परमाणू देखील आत्मस्वभावामध्ये ग्रहण केला जात नाही. मी परद्रव्य रूप होत नाही. परद्रव्य माझ्या रूप होत नाही. प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र आहे. अहम मी म्हणजे कोण? मी म्हणजे जीव. मी जीव आहे. मी शरीर नाही. या जीवाला नाव नाही. ह्या शरीराला अनेक नावं आहेत. ह्या शरीराच्या अनेक अवस्था होतात. आत्मा त्यापासून भिन्न आहे. मी अव्यक्त आहे. हा चैतन्य आत्मा आकार रहित आहे. ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात ठेवतो त्या आकाराचे होते, होय की नाही? पाणी आपण पातेल्यात ठेवलं तर त्या आकाराचं होतं. ग्लासमध्ये भरलं तर त्या आकाराचं होतं. तांब्यामध्ये भरलं तर त्या आकाराला धारण करतं. त्याप्रमाणे हा चैतन्य आत्मा ज्या शरीरामध्ये जातो त्या आकाराचा होतो, परंतु जीवाला कोणताही विशिष्ट आकार नाही. मी निराकार आहे. मी अनिर्दिष्ट संस्थान स्वरूप आहे. जाणता का तुम्ही स्वतःला?
मी जीव आहे असं जाणायचं आपण. भगवान स्वतःला जाणतात ना. ते काय करतायत? ध्यान करतात, आत्मध्यान करतायत. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आत्म्याला जाणायचं आहे. मी जीव आहे, मी जाणणारा आहे, मी एकटाच आहे. आपण एकटेच आलो, एकटेच राहणार, एकटेच जाणार. प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. इतकी स्वतंत्रता आहे. मी कोणाच्या अधीन नाही, कोणी माझ्या अधीन नाही. सर्व जीव समान आहेत. सर्व जीवांविषयी क्षमाभाव धारण करा. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांना मी कधी दुखावला असेल, माझ्याकडून त्रास झाला असेल, विराधना झाली असेल, तर त्या सर्व जीवांची मी क्षमा मागते. सर्व जीव भगवान आत्मा आहेत. मी भगवान आत्मा आहे. क्षमा गुण संपन्न आहे. दशलक्षण पर्व चालू आहे. षोडशकारण पर्व चालू आहे. आणि दशलक्षण पर्वातील उत्तम त्याग, उत्तम आकिंचन्य धर्म आहे. आज आजचा दिवस सुरू झाला ना. 3 वाजून गेले. उत्तम आकिंचन्य. आकिंचन्य म्हणजे अकिंचन. या आत्मस्वभावामध्ये परद्रव्य किंचित मात्र देखील नाही. मी निष्परिग्रही आहे. मी निसंग आहे. आत्मा अनंत गुणांनी संपन्न आहे. परंतु दशधर्मामध्ये 10 लक्षण सांगितले जीवाचे. जीवाला ओळखण्याची खूण काय सांगितली? उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य असे 10 धर्म आहेत ना. आणि ते उत्तम आहेत. उत्तम म्हणजे जो स्वभावाला जाणतो त्याचे ते धर्म प्रगट होतात. म्हणून स्वभावाला जाणा. मी क्षमा गुण संपन्न आहे. मी मार्दव धर्म संपन्न आहे. मी आर्जव धर्म संपन्न आहे. मी उत्तम शौच धर्म संपन्न आहे. मी सत्य स्वरूप आहे. म्हणजे जीवाचं अस्तित्व आहे. मी आहे, सदैव राहणार आहे. आणि जो अस्तित्व जाणतो ना तो घाबरत नाहीये, कारण मी आहेच. जीवाचं मरण होत नसतं. जीव सदैव आहे. आणि हीच सत्यता आहे. प्रत्येक द्रव्याचं राहणं, असणं त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. आपल्या जीवाला कोणी नष्ट करू शकत नाही. शरीराचा नाश होतो, परंतु जीवाचा नाश होत नाही. मी कसा आहे? उत्तम सत्य धर्म स्वरूप आहे. मी संयम धर्माने सहित आहे. संयम सम्यक रीतीने यम
अरिहंत सिद्ध 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 अरिहंत सिद्ध